सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण लिनियर परम्युटेशन डिस्कस केलं. त्यामध्ये ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल नव्हते, म्हणजे ऑब्जेक्ट्स आर डिफरंट होते. ओके, सो जो पहिला पार्ट आपण स्टडी केला याच्यामध्ये प्रिव्हियस पार्ट, त्याला आपण पार्ट 1 म्हणून वाटलंच तर तिथं ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट. ऑब्जेक्ट कसे होते? डिस्टिंक्ट होते. ओके, म्हणजेच नॉट आयडेंटिकल, ते सारखे नव्हते. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे पार्ट 2, व्हेन ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. ओके, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आयडेंटिकल म्हणजे याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट्स रिपीट होतील, याला म्हणतो आपण आयडेंटिकल. ठीक आहे. सो आता मग याला किंवा ह्या टॉपिकचंच नाव असं असतं, सम ऑब्जेक्ट्स आर अलाइक, किंवा अलाइकलाच काय म्हणतात? आयडेंटिकल. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत. समजा तुम्हाला नंबर ऑफ अरेंजमेंट्स करायचे लेटरचे फ्रॉम द वर्ड इंडियन कन्सिडर करू आपण. इंडियन INDIAN. ओके, आता याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत? एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 1 2 3 4 5 आणि 6. ओके, यांच्यापासूनच तुम्हाला काय करायचं परत 6 वर्ड म्हणजे 6 लेटर वर्ड आपल्याला तयार करायचे. हां, सो याच्यामधलेच आपल्याला लेटर यूज करून 6 लेटर वर्ड्स तयार करायचे. ओके, सो पोझिशनसुद्धा किती आहेत? 6. बरं, त्याच्यामध्ये होतं आहे काय? यामध्ये काही ऑब्जेक्ट्स हे रिपीट होत आहेत. फॉर एक्झाम्पल इथं आय आणि आय, बरोबर, हा आय रिपीट झाला 2 टाइम्स. सो यू कॅन राईट हिअर आय रिपीटेड 2 टाइम्स. आणि आणखीन कोण रिपीट होणार याच्यामध्ये? आणखीन ए रिपीट होतोय का? एन रिपीट होतोय. एन रिपीट होतोय 2 टाइम्स. यू कॅन राईट हिअर एन रिपीटेड 2 टाइम्स. मग यामध्ये नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय असतील बघा. हे टोटल 6 ऑब्जेक्ट्स होते, 6 पोझिशन आहे, तर ते काय होईल? 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल, बरोबर. आणि जे वर्ड्स तुमचे रिपीट झाले, आय रिपीट झाला 2 टाइम्स, एन रिपीट झाला 2 टाइम्स, बरोबर. सो जेवढ्या टाइम्स ते रिपीट होतील तेवढ्या फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. म्हणजेच काय होईल बघा, याच्यामध्ये आय रिपीट होतोय 2 टाइम, एन रिपीट होतोय 2 टाइम्स. सो जेवढ्या टाइम्स जो ऑब्जेक्ट रिपीट होईल तेवढ्या फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. म्हणजे आय 2 टाइम्स रिपीट झाला, सो डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. एन 2 टाइम्स रिपीट झाला आहे, सो अगेन डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. सो समजलं याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आता? वेन द ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल, ते ऑब्जेक्ट्स किती वेळेस रिपीट होत आहेत त्याच्यामध्ये ते चेक करा. ओके, आणि ते रिपीट झालेल्या ऑब्जेक्ट्सने काय करायचं तुम्हाला? फक्त डिवाइड करायचं आहे. ओके, सो 6p6 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सो याला जर आपण सॉल्व केलं तर आन्सर काय येईल मग? 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल 2 6 फॅक्टोरियल किती असतं? 720. हे 4, बरोबर. 4 1 4, 4 8 32, 180 इज द आन्सर.
सो नंबर ऑफ आपण किती वर्ड्स तयार करू शकतो 180. ओके. सो या टाईपचे आपल्याला क्वेश्चन्स बघायचे. समजलं काय करायचं याच्यात. when the sum objects are identical. ओके. सो मग एक्झरसाइजमधला जो पहिला क्वेश्चन आहे ना तो तोच आहे. एक्झरसाइज 3.4. हे समजण्यासाठीच म्हणून मी एक डायरेक्ट एक्झाम्पल घेतलं. एक्झरसाइज 3.4 आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 तुमच्याकडे बुक्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 काय बघा. फाइंड द नंबर ऑफ परमिटेशन्स ऑफ लेटर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. ठीक आहे. त्यातला फर्स्ट तुम्हाला दिला आहे दिव्या. ओके. तुम्हाला काय बघायचं आहे. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत 5. पोझिशन तेवढंच असतील 1 2 3 4 5. बरोबर. आता मला सांगा यामध्ये कोण रिपीट होतं आहे का रे. नाही होत आहे. मग डायरेक्ट टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स किती येतील. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स म्हणा किंवा परमिटेशन. ओके. NPR 5P5 किती आला आन्सर 120. ओके. सेकंड एक्झाम्पल घेतो. हे पहिलं खूप सोपं होतं. पहिल्यामध्ये कोणी रिपीट झालंच नाही. सेकंड एक्झाम्पल आहे सपोज बालभारती. ठीक आहे. सांगा याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत 10 आहेत का बालभारतीमध्ये. ओके. सो 10. नंबर ऑफ पोझिशन्स कोणता किती 10. ओके. आता त्याच्यामध्ये रिपीट कोण कोण होते बघा. 1 बाय 1 जायचं. अगोदर बी चेक करा. 1 2 बरोबर. सो यू कॅन राईट हिअर बी रिपीटेड 2 टाइम्स. अजून कोण रिपीट होते बघा. ए चेक करा. ए होतो का रिपीट 1 2 3 times. So we can write here A repeated how many times 3 times. अजून कोण होते का L येत नाही, H नाही, R नाही, TI पण नाही. ओके. सो मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील ओके. वरती 10P10 डिवाइडेड बाय B रिपीट होतो 2 टाइम्स आणि A रिपीट होतो 3 टाइम्स. सो झालं 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. ओके. 3 फॅक्टोरियल. याचा आन्सर काढू आपण कारण 10 फॅक्टोरियलपर्यंत आपण जनरली आन्सर काढतो हे का नाही. 10 फॅक्टोरियल कॅन राईट 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 into 3 factorial divided by 2 factorial 2 3 factorial as it is. So 3 factorial cancel आणि तर 2 2 जा 4 सपोज. ओके. सो काय राहिलं कॅल्क्युलेशनसाठी तुमच्याकडं 10 9 8 7 6 5 आणि 2. सांगा यांचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे. सो वी गेट द आन्सर. तीस 30,240. 30 नाही अजून एक 0 येईल. हा 30,000 30 2 4 डबल 24. हा बरोबर ना. हे आन्सर येईल. ओके. समजलं का मग तुम्हाला या टाईपचं आता.
सो तुम्हाला मी होमवर्क देतो लगेच काही क्वेश्चन्स. सिंपल आहे ना. शांताराम रिप्रेझेंट कंबाईन. ठीक आहे. कंबाईन मध्ये कोणी रिपीट होत नाहीये. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय दिलं बघा. यू हॅव 2 आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश. बघा 2 आयडेंटिकल बुक्स इंग्लिशचे. 2 आयडेंटिकल बुक्स ऑफ इंग्लिश. 3 आयडेंटिकल बुक्स ऑन हिंदी. 3 आयडेंटिकल बुक्स ऑफ हिंदी. And 4 identical books on mathematics. 4 identical books of maths or mathematics. Find the number of distinct ways of arranging them on a shelf. So total books किती मला सांगा अगोदर. Total books किती आहेत. 2 plus 3 9. plus 4 that is 9 books आहेत. ओके. मग टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील. वरती 9P9 कारण 9 बुकला 9 पोझिशन लागतील. आणि याच्यामध्ये रिपीट कोण कोण होतोय. इंग्लिशचं बुक 2 टाइम्स, हिंदीचं बुक 3 टाइम्स, मॅथ्सचं बुक 4 टाइम्स. 4 टाइम्स. ओके. म्हणजे काय झालं आपला आन्सर. 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल कॅन राईट 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 आणि 4 फॅक्टोरियल ॲज इट इज. सो रिझल्टचा 4 फॅक्टोरियल कॅन्सल. हे बघा हे 3 इंटू 2 6 विथ 6 कॅन्सल आणि इथं 2 4 जा 8. सो व्हॉट आर द टर्म्स आर रिमेन 9 4 7 आणि 5. सांगा किती येतं मल्टिप्लिकेशन आहे. 1260. 1260. गुड. करेक्ट आन्सर. सोपा होता ना क्वेश्चन. ओके. नंबर 3 काय बघा. अ कॉइन इज टॉस 8 टाइम्स. इन हाऊ मेनी वेज कॅन बी ऑप्टेन 4 हेड्स अँड 4 टेल्स. आता इथं काय बघा 8 टाइम्स तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला बरोबर. त्याला म्हणजे कॉइन तुम्ही टॉस करता 8 टाइम्स म्हणजे तुम्ही 8 टाइम्स ती रिपीट केलं बरोबर. 8 एक्सपेरिमेंट जमतात त्याला. सो याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही एनची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची. मग जेवढा टाइम्स तुम्ही एक्सपेरिमेंट केला तो म्हणजे एन इज इक्वल टू 8. ओके. आणि आरची व्हॅल्यू पण किती असेल मग 8 असेल पोझिशन्स. एक्सपेरिमेंटमध्ये डायरेक्ट तुम्ही त्याला एन फॅक्टोरियलने दाखवू शकता असं. आता मला फर्स्ट केस काय दिला त्यांनी 4 हेड्स अँड 4 टेल्स. 4 हेड्स अँड 4 टेल्स. ओके. म्हणजे मग नंबर ऑफ वेज इट कॅन बी ऑप्टेन म्हणू आपण. मग नंबर ऑफ वेज काय येतील 8 वेज तुम्ही कॉइन टॉस केली. सो इट्स एक्सपेरिमेंट इज 8 फॅक्टोरियल टाइम्स 8P8. त्यापैकी 4 हेड झाले म्हणजे हेड 4 टाइम्स रिपीट झाला आणि टेल 4 टाइम्स झाला. सो टेलसुद्धा 4 टाइम्स रिपीट झाला. सोपा क्वेश्चन होता. 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल divided by 4 into 3 into 2 into 1 into 4 factorial. 4 factorial cancel. ठीक है.
हा 4 आणि हा 2, 4 2 जा 8 कॅन्सल आणि इथं 3 2 जा 6 म्हणजे कोण राहिलं 7 2 5 5 2 जा 10 7 70 आन्सर पहिल्याच. आता सेकंड केस काय विचारली त्यांनी. सेकंड केस आहे ॲटलिस्ट 6 हेड्स. ॲटलिस्ट 6 हेड्स. ॲटलिस्टचं मिनिंग काय असतो तुम्हाला 10वीला होतो बघा प्रॉबिलिटी थोडंसं. त्यामध्ये 2-3 कंडिशन असतात. ॲटलिस्ट असतं, ॲटमोस्ट असतं, बरोबर. ॲटलिस्टचं मिनिंग कमीत कमी. म्हणजे काय होईल बघा याच्यामध्ये 3 केसेस तयार होतील. केस 1 म्हणजे हेड 6 असतील 6 टाइम्स. सो टेल किती टाइम्स येईल 2 टाइम्स येईल. एच फॉर हेड, टी फॉर टेल्स. मग देअर फॉर नंबर ऑफ वेज काय येईल याचं. नंबर ऑफ वेज इज इक्वल टू वरती 8 फॅक्टोरियल ॲज इट इज डिवायडेड बाय किती आहे 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. करा कॅल्क्युलेट. 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल कॅन्सल. 2 4 जा 8 आणि 4 7 जा किती 28. सो हे आन्सर तुमचं आलं 28 केस 1चं, बरोबर. याच्यामध्ये केस 2 काय होईल. ॲटलिस्ट 6 हेड ना, याच्यामध्ये 6 हेड आले, कमीत कमी 6. सो हेड 7 टाइम्स येऊ शकतो. हेडचा 7 टाइम्स झाला तर टेल किती टाइम्स 1 टाइम्स. देअरफॉर नंबर ऑफ वेज काय होतील मग 8 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. सो 8 इंटू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल कॅन्सल. आन्सर इज 8 ओनली. अँड केस 3. केस 3 मध्ये काय होईल ऑल द हेड्स म्हणजे टेल किती 0. म्हणजे तर फक्त हेड रिपीट होतं, टेल रिपीट होत नाही. मग टेल येतच नाही आहे. नंबर ऑफ वेज काय होईल मग 8 फॅक्टोरियल आणि हेड रिपीट होतं किती टाइम्स 8 टाइम्स. सो 8 फॅक्टोरियल दोन्ही कॅन्सल होईल. आन्सर 1. मग टोटल नंबर ऑफ वेज काय येईल या तिन्ही केसची ॲडिशन. पहिल्या केसमध्ये आले 28, दुसऱ्या केसमध्ये आले 8, तिसऱ्या केसमध्ये आले 1. तिघांची ॲडिशन 28 + 8 + 1. सो आन्सर होईल 37. हे झालं आन्सर. ओके. सो असं सॉल्व करायचं बघा. एक्सपेरिमेंटचा प्रॉब्लेम होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे अ बॅग हॅज. एक बॅग आहे बघा. आता समजा ही बॅग आहे, जास्त मोठी काढली मी. ह्या बॅगमध्ये 5 रेड बॉल्स आहेत, ठीक आहे. 4 ब्ल्यू आणि 4 ग्रीन. 5 रेड बॉल्स आहेत. 1 2 3 4 5. 4 ब्ल्यू बॉल्स आहेत. 1 2 3 4 आणि 4 ग्रीन बॉल्स आहेत. ग्रीन बॉल्स 1 2 3 4. ठीक आहे. ओके बॉस. तर तुम्हाला काय सांगितलं की इफ ऑल आर ड्रॉन बाय 1 अँड देअर कलर्स आर रेकॉर्डेड. याच्यातून ह्या बॅगमधून एक एक बॉल घ्यायचा आहे आणि त्याचा कलर रेकॉर्ड करायचा आहे. हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट कॅन बी फाउंड. बघा आता म्हणजे तुम्ही हा एक्सपेरिमेंट किती टाइम्स करणार आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. ओके. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट तुमच्याकडे किती आहे. टोटल ऑब्जेक्ट्स म्हणजे टोटल बॉल्स. ओके. यांचा नंबर तुमच्याकडे किती आहे तो अगोदर बघा. सो तुमच्याकडं 5 रेड बॉल्स आहेत, बरोबर आहे. 4 ब्ल्यू बॉल्स आहेत आणि 4 ग्रीन बॉल्स आहेत. सो टोटल किती झाले 5 + 4 + 4 13. ओके. सो तुमच्याकडे टोटल ऑब्जेक्ट 13 आहेत. यामध्ये रिपीट कोण होतं आहे मग कलर नोट करायचं तुम्हाला. यामध्ये रेड बॉल 5 टाइम्स रिपीट होईल, ब्ल्यू बॉल 4 टाइम्स, ग्रीन बॉल 4 टाइम्स. देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील मग
खूप सोपा प्रॉब्लेम होता. तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहे 13 टाइम्स, सो ते झालं 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय रेड बॉल 5 टाइम्स रिपीट होईल, सो 5 फॅक्टोरियल. ग्रीन बॉल 4 टाइम्स, सो 4 फॅक्टोरियल. ब्ल्यू बॉल 4 टाइम्स, सो 4 फॅक्टोरियल. हे झालं फायनल आन्सर. तर वरती 13 फॅक्टोरियल आला, त्यामुळे याला सिम्प्लिफाय करायचं नाही. ओके, झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Find the number of ways of arranging the letters of the word mathematical. Mathematical. ओके, तू सांगा ना याच्यामध्ये आता नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत? एन. 1 2 12. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. करेक्ट, 12 आहेत. सो पोझिशन पण किती? इनिशियली 12, कारण आपण सगळ्यांसाठी अरेंजमेंट करणार आहे. आता याच्यामध्ये रिपीट करून कोणतं तेच मला सांगा. यम होतं का रिपीट? येस. किती टाइम्स? 2 टाइम्स. सो यू कॅन राईट यम रिपीटेड 2 टाइम्स. त्यानंतर ए होतं का रिपीट? बघा, ए 1 2 yes 3 times. We can write here A repeated 3 times. अजून कोणतं बघा रिपीट? टी होतोय का? सो येस 1 2. टी repeated 2 times. अजून होते कोणी रिपीट? एच नाही होते, ई नाही, आय सी एल नाही. ठीक आहे, ओके. मग देअरफॉर नंबर ऑफ वर्ड्स किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील? ट्वेल्व लेटर्स आहेत, सो 12p12. रिपीट कोण कोण होतं आहे? यम 2 टाइम्स, सो 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, वरती ऑलरेडी 12 आला आहे, सो तुम्हाला काय करावं लागेल? सॉल्व करायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे, फक्त वरती फॅक्टोरियलमध्ये लिहा. सो 12 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. हे झालं आन्सर. आता त्याच्यामध्ये पुढे काय विचारलं? हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल ओवेल्स टुगेदर. आता वरच्यामधून तुम्हाला ओवेल्स टुगेदर काढायचे. ऑल ओवेल्स आर टुगेदर. नाव ऑल ओवेल्स आर टुगेदर. ओके, सो ओवेल्स किती बघा आणि कोण कोण आहेत? ए बरोबर आहे, ए आणि ए हा किती टाइम्स रिपीट होतो? 3 टाइम्स. आपण वरती दिलेला आहे. त्यानंतर ई 1 टाइम्स. इथं वाटलं असतं मी ए ए ए लिहितो, ठीक आहे, 3 वेळेस. मग ई नंतर आय. ओके, सो ओवेल्स 5 आहे तुमच्याकडं. मग आपण काय करतो? ज्यांना सोबत ठेवायचं त्यांना एक युनिट कन्सिडर करतो. ए ए ए ई आय. ओके, यांना एक युनिट कन्सिडर केलं. हे झाले 5. राहिले किती रे आता? 7 राहिले. 6 7. टोटल किती झाले मग? या ऑब्जेक्ट्स 8. ओके, सो देयरफॉर वी कॅन राईट फर्स्ट we arrange 8 objects
इन 8 पोझिशन्स, बरोबर. मग 8p8 काय होईल, तो 8 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये रिपीट कोण होईल रे ह्या राहिलेल्या मध्ये? आता हे सोडून एक मिनिट, याला एक इथून कन्सिडर केलेलं आहे. याच्यामध्ये कोण कोण येईल हे बघा. याच्यामध्ये यम येईल दोनदा आणि टी येईल दोनदा, बरोबर. म्हणजे याला डिवाईड कितीने करावं लागेल, 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे का? ओके. आता हे 5 लेटर अरेंज करतील त्यांच्यामध्ये. नाउ 5 लेटर्स can be arranged themselves in how many ways? 5 इधर लिखो, themselves in how many ways? सो ते लिहितो. सो ते किती आहेत, 5 फॅक्टोरियल. त्याच्यामध्ये रिपीट कोण होतं आहे रे, ए रिपीट होतं आहे 3 टाइम्स अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, काय येईल, 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल आणि हे दोघांचं मल्टिप्लिकेशन. Okay, so we can write this as 8 factorial into 5 factorial divided by 2 factorial into 2 factorial into 3 factorial. ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करा. घरी म्हणजे लेक्चर संपल्यावरती. समजला क्वेश्चन काय होता? ओके. सो आज आपण सगळे वर्ड्सवाले क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन नंबर 6 आहे महाराष्ट्र. ओके. Find the number of different arrangements of the letters in the word Maharashtra. M A H A R A S H T R A. This is a Maharashtra. Okay. So याच्यामध्ये नंबर ऑफ लेटर्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आपल्याकडे 11. ठीक आहे. सो या सगळ्यांना अरेंज करायचं म्हणजे नंबर ऑफ पोझिशन पण 11. आता चेक करायचं म्हणजे रिपीट कोण कोण होतं आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम यम नाही होत रिपीट, बरोबर. ए बघा, 1 2 3 4. ए रिपीटेड 4 टाइम्स. इथं लिहून टाका लगेच. एच चेक करा, एच. नेक्स्ट सो H1 2 टाइम्स. ओके. आणखीन कोण रिपीट होतंय बघा, आर होतंय बघा. किती टाइम्स? 2 टाइम्स. ठीक आहे. मग किती होतील बघा नंबर ऑफ अरेंजमेंट्स. सो देअरफॉर p11 divided by 4 factorial into 2 factorial into 2 factorial. So 11p11 किती? 11 factorial. हे नंबर ऑफ लेटर्स. आता यामध्ये तुम्हाला 2 केसेस त्यांनी विचारल्यात. पहिली केस आहे
letters R and H never together. Letter R आता नेवर टुगेदर म्हणल्यावर तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर बाकीचे अरेंज करावं लागतील बरोबर, आणि बाकीचे अरेंज केल्यावरती तुम्हाला ते 2 R आणि 2 H अरेंज करावं लागतील. ठीक आहे ना. मग आता 2R आणि 2H बाजूला केले म्हणजे टोटल 7 राहिले बघा तुमच्याकडे. टोटल 11 लेटर्स आहेत ना हे, त्यापैकी 2R आणि 2H बाजूला केलं किती राहिले, 7 राहिले. सो यू कॅन राईट हिअर नाव. फर्स्ट वी अरेंज 7 लेटर्स. फर्स्ट वी अरेंज रिमेनिंग म्हणू, रिमेनिंग 7 लेटर्स in 7 positions. So is equal to 7p7 आणि याच्यामध्ये रिपीट कोण होणार आहे, आर आणि एच तर गेले बट याच्यामध्ये ए राहिला आहे. ए किती टाइम्स रिपीट होतोय, 4 टाइम्स. या 7 मध्ये 4 तर एच आहेत. ओके, सो 4 फॅक्टोरियल. सेवन फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. कॅल्क्युलेशन आपण शेवटी करू. झाले. आता बघा, जर आपण ते 7 लेटर जर अरेंज केले, समजा ती अरेंजमेंट अशी आहे, हे 7 लेटर्स. ओके, आता ह्या 7 लेटरच्या प्रत्येकाच्या इथं एक एक गॅप्स आहे बघा. याच्या लेफ्ट साईडला एक गॅप आहे, इथं एक गॅप आहे 2, यांच्यामध्ये गॅप आहे 3, इथं 4, इथं 5, 6, 7 आणि 8. सो टोटल 8 गॅप झाले. ह्या 8 गॅपमध्ये आपल्याला 2R आणि 2H प्लेस करायचे, म्हणजे टोटल किती येते, 4 आहेत. येतं लक्षामध्ये. पण गॅप्स आपल्याकडे 8 आहेत. सो यू कॅन राईट नाव 2R's and 2H are arranged in 8 positions किंवा गॅप्स. सो इज इक्वल टू काय होईल मग हे, 8p4 होईल. 4p8 होईल का, नाही. ओके, 8p4. आता यामध्ये रिपीट कोणतं मला ते सांगा. 2R 2H मध्ये R 2दा रिपीट होतोय, H 2दा रिपीट होतोय बरोबर. 8p4, 8 फॅक्टोरियल अपॉन 8 मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2. ओके, हे वरती 8 मायनस 4 किती होणार आहे, 4. मग 8 फॅक्टोरियलला कसं लिहा, 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 8 मायनस 4 4 फॅक्टोरियल आणि हा 2 इंटू 2 किती, 4. डिनॉमिनेटरला द्या ना तो, 8 मायनस 4 आणि हा 2 इंटू डिनॉमिनेटरलाच. सो याचा 4 फॅक्टोरियल कॅन्सल. इथं 4 2 जा 8. सो राहिलं काय बघा, 2 7 6 5. कॅल्क्युलेशन शेवटी केलं असेल जमलं असतं. बरं ठीक आहे, आता एक करून टाका. 2 7 6 5 किती, 420. 420. आणि याचं सांगा बरं मग लगेच मला, 7 फॅक्टोरियल आपण 4 फॅक्टोरियल किती येईल, करा बरं याचं कॅल्क्युलेशन. 7 फॅक्टोरियल आपण 4 फॅक्टोरियल 210. 210. ठीक आहे. मग टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय दिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, जमेल का तुमचं लगेच तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करायला. 210 गुणिले 420 जमल आहे ना. 21 इंटू 42 आहे. सांगा बरं किती येतं. 88,200. व्हेरी गुड. 200. सो दिस आर द नंबर ऑफ अरेंजमेंट. हे झालं पहिल्याचं, फर्स्ट केस. 2R आणि H नेवर टुगेदर. आता त्याच्यामध्ये सेकंड केस आहे, ऑल ओवेल्स आर टुगेदर.
जे आता वरती आपण आता सॉल्व केलं होतं. ऑल ओवेल्स आर टुगेदर. ठीक आहे. मग आता ऑल ओवेल्स जर टुगेदर असतील तर कोणकोणते ते बघा आणि किती टाइम्स ते पण लिहा. ठीक आहे. तरी तुम्ही अगोदर व्ही इज इक्वल टू व्ही फॉर ओवेल्स. ओके. ओवेल्स महाराष्ट्रामध्ये ए 4 टाइम्स आहे. एच लिहा अगोदर 4 टाइम्स. हे गेलं. सो 1 2 3 4 ए 4 टाइम्स. अजून कोण ओवेल्स बघा महाराष्ट्रामध्ये. एच नाही, आर नाही, एस नाही, टी नाही, आर नाही. ओके. एकच होता ए आणि तो पण किती टाइम्स आहे? 4 टाइम्स आहे. सो यांना आपण एक युनिट कन्सिडर करणार आहे. बरोबर आहे. 1 2 3 ए ए ए ए 1 युनिट. राहिले किती मग बाकीचे? 7. ही चौघ आहे ना. 4 आणि 7 11. कळतंय ना. टोटल 11च आहेत ना महाराष्ट्रामध्ये लेटर्स. येस 11. मग याला चौघांना एक कन्सिडर केलं. 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. सो यू कॅन राईट हिअर. फर्स्ट वी अरेंज 8 ऑब्जेक्ट्स लेटरमध्ये चालेल आहे की इन 8 पोझिशन्स. in how many ways? 8p8 डिवायडेड बाय. आता ह्या राहिलेल्या 7मध्ये कोण रिपीट होतं आहे बघा. सो यस कोण रिपीट होतं आहे? त्या राहिलेल्यांमध्ये कोण येणार आहे? एच 2दा आणि आर 2दा. म्हणजेच खाली किती? 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल झालं. 8 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. ओके. याचं कॅल्क्युलेशन आपण करू नंतर. हे झालं. आता हे चौघांमध्ये पण अरेंजमेंट होईल. सो यू कॅन राईट 4a कॅन बी rearrange themselves. Therefore, number of arrangements is equal to 4a 4p4 आणि तो ए रिपीट किती होतो? 4 टाइम्स. 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. आन्सर किती? 1 येईल याचं. सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील? 2 तर क्वेश्चन सॉल्व केला नाही. इथे 8 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू 2 म्हणजेच 4. करा बरं सोन्याला. बघा किती येते. 8 फॅक्टोरियल अपॉन 4. 10,080. 10,080 का? म्हणजे 10080. ओके. त्याच्यापेक्षा डिफरंट आन्सर असेल कोणतं सांगा. ओके. सुविधाला आन्सर. सो असे काही ज्याच्यामध्ये लेटर्स येणार आहेत त्याचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क देतो आता. ओके. आन्सर क्रॉस चेक करा नंतर. हेच आन्सर असेल की नाही. सो मी तुम्हाला काही होमवर्क देतो सेम एक्झरसाईजमध्ये. ज्याच्यामध्ये लेटर्स येतात तेच देतो आहे का नाही. मग तेवढे करून टाका. जसे तुम्ही कालचे होमवर्क केले बघा. मला साक्षी गिरोंदलने पाठवलं, त्यानंतर मला सिद्धीने पाठवलं आहे. बस दोघांनीच पाठवलं आहे मला. मी अजून कोणी पाठवलं असं मी चेक नाही केलं, पण दोघांनीच मला कालचे होमवर्कचे आन्सर पाठवले. साक्षी गिरवले आणि सिद्धी. बाकीच्यांनी अजून कोणीच नाही. ठीक आहे. सो ते करत चला बघा. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8,
क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10. 11, 12 मी घेणार आहे, 13 घेणार आहे उद्या मी. क्वेश्चन नंबर 14 जो मी एक्झाम्पल घेतात ना रे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, इंडियन, तो आहे बघा 14. प्लॅटून, क्वेश्चन नंबर 15 प्लॅटून, तो एक करा. म्हणजे बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 क्वेश्चन्स आहे फक्त. ठीक आहे. सो एवढे तुम्हाला आज होमवर्क म्हणून करायचे, प्रत्येकाने करा कंपल्सरी. ठीक आहे. कोण कोण प्रेझेंट आहे बघ तुम्ही, कमीत आज. साक्षी गिरवले आहे, साक्षी साबळे, शिवराज आहे, सिद्धी आहे, श्रावणी आहे, तनिष्का आहे. म्हणजे आज आदिती लबडे नाही आहे, साक्षी साबळे आहे. अर्चना आडसरे कोण आहे? आदिती लबडे. अच्छा, आदिती लबडे तुम्ही. ओके. म्हणजे कोण नाही बरं आज, आता प्रेम गाडेकर नाही आहे, श्रावणी आहे आज, सिद्धी आहे, शिवराज आहे. ओके, ठीक आहे. समजलं का आजचं लेक्चर? येस सर. ओके. सो तेवढे क्वेश्चन्स करा मग राहिलेले. ठीक आहे. राहिलेले म्हणजे मी होमवर्क देईल तेवढे क्वेश्चन्स फक्त करा. चलो थांबूया मग आपण.